राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा लोकनेते माननीय श्री शरदचंद्र पवार साहेब यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा। तसंच माळशिरस मतदारसंघातून माननीय श्री उत्तमराव जानकर साहेब भरघोस मतांनी निवडून आल्यानं त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री संजय कोकरे, माजी सरपंच मोरवे कोळे चाफेसर, व्हाईस चेअरमन आपटी विकास सोसायटी। वर्धा जिल्ह्याच्या वाघोली इथल्या जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजनात दिलेल्या मटकी आणि खिचडीतून 44 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानं पालकांमध्ये खळबळ उडाली आहे। विद्यार्थ्यांना ताप, हगवण आणि उलट्या व्हायला लागल्यानं सदर प्रकार उघडकीस आलाय। विषबाधा झालेल्या 44 विद्यार्थ्यांना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले। यात 32 मुलं, 5 मुलींचा समावेश असून 7 विद्यार्थ्यांना उपचार करून सोडून देण्यात आले। राहणार वाघोली उच्च जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 3 वाजतापासून याची तब्येत बिघडली आहे। शाळेतून काहीच खाल्लं म्हणजे शाळेतून आल्यानंतरच म्हणजे तो बिमार झालेला आहे। खिचडी खाल्ल्यानंतर असे मुलं झाले 20। हो टोटल म्हटलं आपण 20 रुग्ण ॲडमिट केलेले आहेत। सर्व रुग्णांची स्थिती स्टेबल आहे। पेशंटला ताप आणि मळमळ वाटणं हा प्रकार आहे। विशेष असं खूप काही घाबरण्याची गरज नाही आहे। सर्व रुग्णांवर सुरळीतपणे उपचार सुरू आहे। ते कसं ज्यांना उलटी वगैरे झालेली आहे त्याचं सॅम्पल टेस्ट केल्यानंतरच हा प्रकार आपल्याला सांगता येईल। त्यामुळे एक्झॅक्टली कशामुळे हा प्रकार झालेला आहे असं सांगता येणं सध्या तरी मुश्किल आहे। टेस्टिंगसाठी बोलवलं। मी डॉक्टर प्रवीणा मिसाळ, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट। आज आपल्याकडे इथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये वाघोली येथील एका जिल्हा परिषद शाळेमधील काही विद्यार्थी म्हणजे जवळपास 49 विद्यार्थी आपण इथे भरती केलेले आहे। त्यांच्या शाळेमध्ये काल त्यांनी मोठ आणि आज दुपारी खिचडी खाल्लेली होती। त्याच्यामुळे बऱ्याचशा मुलांना, काही मुलांना ताप, मळमळ असे सिम्पटम दिसत आहे। तर आम्ही त्यापैकी काही लोकांना भरती केलं आहे, पण पेशंटची सगळ्या मुलांची प्रकृती स्टेबल आहे। काही चिंताजनक अशी बाब नाही। काही मुलांना आम्ही ट्रीटमेंट देऊन, टॅबलेट देऊन घरी पाठवलेले आहे। तर चौकशी करायला आपण सांगितलेलं आहे। तशा आज आपण ऑब्झर्वेशनसाठी टोटल 49 विद्यार्थ्यांना भरती केलेले आहे आणि काही मुलांना 8 मुलांना गोळ्या देऊन घरी पाठवलेले आहे।